एक संकटांचा डोंगर कोसळला की विश्वास कुठच्या कुठे निघून जातो, कारण हे लोक ऐकणारे असतात. असे मी किती लोक पाहिलेले आहेत, वर्षानुवर्ष समजा प्रार्थनेला आहेत, वर्षानुवर्ष प्रार्थना करतायत, वर्षानुवर्ष बायबल वाचत आहेत, वर्षानुवर्ष प्रवचन ऐकलेली आहेत, परंतु एक दुःखाचा डोंगर कोसळतो, एक समस्यांचा वादळ येतो आणि कुठच्या कुठे विश्वास नाहीसा होऊन जातो. जे वर्षानुवर्ष प्रार्थनेत दिसत होते किंवा वर्षानुवर्ष बायबल वाचतायत, वर्षानुवर्ष प्रवचन ऐकतायत, परंतु एक समस्याचा डोंगर, एक वादळ, एक संकटांचा डोंगर कोसळला की विश्वास कुठच्या कुठे निघून जातो, कारण हे लोक ऐकणारे असतात. ऐकणारी लोकच पटकन ढळतात, ऐकणारी लोकच ग्रासून जातात आणि ऐकणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये म्हणजे जे बोलतात ना फुकटचे युद्ध हे असे येत असतात. आपला विश्वास चाळला जावा यासाठी जे युद्ध असतं तो भाग वेगळा, परंतु फुकटचे युद्ध जे आपण नुसते ऐकणारे असो. जर आज तुम्हाला तुमच्या जीवनाच्या संकटांच्या समस्यांच्या तोडग्याविषयी सांगण्यात आलेलं आहे आणि आज तुम्ही ऐकलं, तुम्हाला वाटेल आज काय माझ्या जीवनात अशी समस्या नाही आहे, म्हणून तुम्ही ते ऐकून सोडून दिला आणि कालांतराने महिन्याभरानंतर तीच समस्या आली आणि त्या समस्येचा तोडगा परमेश्वर 1 महिन्या अगोदर तुम्हाला सांगून झाला होता, परंतु तुम्ही ते डोक्यात ठेवलं नाही, लक्षात ठेवलं नाही. मग तुम्ही इथे भटकाल, तिथे भटकाल, ह्याला भेटाल, त्याला भेटाल, ह्याला प्रार्थना करायला सांग, त्याला प्रार्थना करायला सांग. ते म्हणाल एवढी करायची गरजच नव्हती, मी तर तुला सांगून झालेलो, पण तुझा प्रॉब्लेम असा आहे की तू नुसता ऐकणारा ठरला. आपल्याला ऐकणारा ठरायचं नाही, आपल्याला वचनाप्रमाणे आचरण करणं आहे. साधं समीकरण असं आहे की जो माणूस वचनाप्रमाणे आचरण करणारा आहे हे जर पाहायचं असेल तर स्पष्ट आहे की त्याच्या विश्वासाच्या प्रवासातली पावलं ठोस असतात, ठोस, ठळक, अशी की ती बघून लोकांना प्रेरणा मिळते, अशी की ती बघून. असं ते लहरी लाला लोकांना आहे, लहरी लाला लोकांच्या बाबतीत लोक डेंजर असतात. त्यांना मध्ये चाणक चढली की 4-4 तास प्रार्थना करते, दुसऱ्या दिवशी बघाल तर हे नाही, खाऊन पिऊन मस्त मटणाचं जेवण खाऊन खराटे मारत असते. या लहरी लालांचा भरोसा नाही. अचानक काहीतरी जीवनामध्ये दुःख वाटला, अचानक भयानक काहीतरी डोक्यामध्ये आलं, आज मी उपास प्रार्थनेला उतरतो, आज मी असंच करतो, दुसऱ्या दिवशी बघाल तर चाललंय आपलं रोजचं जीवन. ते असं लहरी लालासारखं करून चालायचं नाही. परमेश्वर ज्या पद्धतीने आपलं नेतृत्व करतोय, ज्या पद्धतीने तुमचं मार्गदर्शन करतोय, ज्या पद्धतीने तुम्हाला आध्यात्मिक जीवनाचा शेड्यूल दिलेला आहे, तसं तुम्ही करत राहाल तर लक्षात ठेवा, एक दिवस तुमचा शेवट परमेश्वराच्या राज्यामध्ये म्हणजेच देवाच्या बेंगेमध्ये असेल.